आयुष, तुझं खरंच प्रेम आहे माझ्यावर? आज कौतुक ऐकायचंय का? उत्तर दे ना. प्रेम तुझ्यावर? उलट जमलं तर कधीतरी विषच खायला घालायचे तुला. चहा गरम करत ठेव म्हटलं तर फक्त पातेलं गॅसवरती ठेवलंस. बेड आवरायला सांगितला, उषा तशाच तोंडवर करू पडलेल्या. 8 दिवस झाले फ्रीज करतोय, प्रत्येक गोष्ट इनकम्प्लीट. 2 वर्ष झाली तुम्ही असे राहताय लग्नाशिवाय. काही भलतं सलतं झालं तर? आज ना उद्या आपल्याला गरज लागणार आहे कोणाची तरी. हे असं माझ्या लंगड्या पायाने मी तुझं सगळं नाही करू शकणार आहे. डोमेस्टिक हेल्प, टाइम शेअरिंग. काय प्रत्येकाची अशी एक काहीतरी गोष्ट असते आणि ती गोष्ट त्याला कोणाला तरी सांगायची असते. मी फक्त ते ऐकणारे कान होतो. उमा मॅडम, या 21व्या शतकामध्ये एकच रोग शिल्लक राहणार आहे, एकटेपणा. त्यावर माणसाशिवाय दुसरा उपाय नाही. माझं ना एकच स्वप्न आहे, मला चांगली आई व्हायचंय. तू तिला सगळं सांगून का नाही टाकत? आता सुटलंय सगळं तर पुन्हा तो गुंता नकोच. यांची 2 मिनिटाची मजा होते, हे पोट घेऊन मला सगळं करावं लागतंय. आयुष्यात आपण कोणालाही आन्सरेबल नाही आहोत, याच्यासारखा दुसरा पोरकेपणा नाहीये. तुला सांग, खरी गंमत ना नात्याची जबाबदारी स्वीकारण्यात आहे, नाकारण्यात नाही. आणि लग्न हे काही बंधन नाही आहे, उलट आयुष्यभराच्या सोबतीची खात्री आहे. आता आशयनी तुम्हाला हायर केलंच आहे, तर व्यवहाराचं बोलून घेऊया. तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत. आमची एक अट आहे, रोज रात्रीचं जेवण सगळ्यांनी एकत्र करायचं. मान्य असेल तर बघा, नाहीतर तुमचं तुम्ही बघितलं तरी चालेल.